पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील अमेय क्लासिक क्लब तर्फे यशवंतनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। वसई विरारचे प्रथम महापौर राजू पाटील यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती, तर त्यांच्या 65व्या वाढदिवसापर्यंत 65,000 झाडं लावण्याचा मानस त्यांनी हाती घेतलाय। त्यापैकी आतापर्यंत 22,000 इतक्या झाडांची लागवड आणि वाटप त्यांनी केलेलं आहे। तर एक झाड आरोग्यासाठी प्रत्येकाने असे म्हणत हा उपक्रम देखील चांगल्यारीत्या पार पडला। पर्यावरण दिनानिमित्त जवळपास 65 झाड यशवंतनगर परिसरामध्ये लावण्यात आली। तर झाडे लावणे हे महत्त्वाचं नाहीये, तर त्याला जगवणे, त्याची काळजी घेणे गरजेचं आहे। 100 80% झाडं ही जगतात, तर 20% झाडं ही जगत नाहीत, त्यांची काळजी केली जात नाही। तर यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील। तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे जगवणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत राजू पाटील यांनी या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांचे मार्गदर्शन केले। जाणून घेऊया त्यांचे यावर काय म्हणणे आहे। आपण बघता 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि या पर्यावरण दिवशी प्रत्येक नागरिकांनी आपलं जेवढं वय आहे तेवढी कमीत कमी वृक्ष आपल्या आयुष्यात लावावे, अशा प्रकारचा एक आम्ही कार्यक्रम केलेला आहे। YK पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि इतर काही संस्था, अमेय क्लासिक क्लब यांच्या विद्यमाने आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम संबंध वसई तालुक्यात वृक्ष लावण्याचा प्रोग्राम केलेला आहे। जो मागेल त्याला वृक्ष देण्यासाठी म्हणून आम्ही स्वतः नर्सरी तयार केलेली आहे आणि त्या नर्सरीच्या मार्फत आम्ही लोकांना वृक्ष अवेलेबल करून देतोय। दरवर्षी 5 जूनला आम्ही सुरुवात करतो आणि पाऊस संपेपर्यंत हा प्रोग्राम चालू असतो। गेल्या वर्षी आम्ही वृक्षारोपण केलं। गेल्या वर्षीपासून येणाऱ्या 5 वर्षात कमीत कमी 70,000 रोपं लावली पाहिजेत, अशा प्रकारचा आम्ही एक संकल्प केलेला आहे। गेल्या वर्षी जी रोपं लावली गेली आमच्याकडनं, आम्ही साधारण एक 16,000च्या आसपास वृक्ष लावले, पण आम्ही आता परीक्षण केले असता की जवळजवळ 50% पेक्षा जास्त लावलेली रोपं जी आहेत ही नष्ट झालेली आहेत, काही प्राण्यांनी किंवा काही वाहनांनी किंवा नवीन रस्त्याची काम झाले त्यांनी नष्ट झालेली आहेत। त्यामुळे यंदा आम्ही जास्त प्रिकॉशन घेऊन जास्तीत जास्त वृक्ष कसे जगवता येईल याचा आम्ही विचार करणार। सोसायटीना आम्ही आवाहन करतो, ज्या ज्या सोसायटीना अशा प्रकारचे वृक्ष पाहिजेत त्यांनी आमच्याकडनं ही रोपं नक्की घेऊन जावेत, पण आम्हाला एक हमी द्यावी की ही रोपं आम्ही 100% रुजवू। पर्यावरण दिवस हा संबंध भारतामध्ये न जगामध्ये पसरवण्यात येतो। असं म्हणतात की एक वृक्ष हा आपल्याला ऑक्सिजनसाठी लावायला पाहिजे, एक वृक्ष सावलीसाठी, एक वृक्ष फळांसाठी आणि एक वृक्ष आपल्या अंतिम विधीसाठी लावायला पाहिजे। कमीत कमी एवढी दरवर्षी वृक्ष प्रत्येकाने लावावी अशी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो। आणि हा जागतिक पर्यावरण दिवस हा सगळ्यांना आनंदाने आणि पर्यावरणपूरक जावो अशी विनंती करतो। ऍक्च्युली हा कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षीच सुरू केला होता। आपले लाडके नाना राजू पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 65वा वाढदिवसांचा, तर आम्ही आपल्या ग्रीष्मा पाटील मॅडम यांच्या नियोजनाने 65,000 झाडं लावायची प्लॅनिंग केली होती। आम्ही गेल्या वर्षी सुरू झालेला हा उपक्रम जवळजवळ 21 ते 22,000 झाडं लावून झाली। आता हा पहिलाच दिवस पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलाय। आज जवळजवळ आम्ही 60 झाडं लावून झाली। आत्ताच आमचे नाना त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे काही झाडं लावून निघून गेले, पण त्यांचाही प्रोग्राम संध्याकाळचा अजूनही झाडं लावायचं आहे। तर आमचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त आपल्या सभोवताली जेवढी झाडं लावता येतील पर्यावरण पूरक अशी झाडं ती लावण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही यावर्षी पूर्ण टार्गेट करायचं प्लॅनिंग केले, 65,000 झाडं लावायचं। गेल्या वर्षी जे पिंगुळकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे गेल्या वर्षी नानांनी, म्हणजे आमचे अमेय ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन फाउंडर जे आमचे नाना आहेत, त्यांनी 65 वर्ष पूर्ण झालीत आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं 65 वर्ष पूर्ण झाली तर 65,000 झाडं लावायची। नाना बोलले आपल्याला 65,000 झाडं लावायची आणि ती जगवायची आहेत। त्या अनुषंगाने तो संकल्प हाती घेतला होता आणि गेल्या वर्षी 2024 ते 25च्या कालावधीमध्ये साधारण 20-22,000 झाडं आम्ही लावलेली पण आहेत आणि त्याची प्रत्येक झाडाचं आपण मॉनिटर पण करतोय। त्यातली काही 10-20% झाडं जगली पण नसतील, असं नाही। आणि आता इथून या 4 वर्षाचा पुढचा हा संकल्प आहे की पूर्ण 65,000 पेक्षा जास्त कशी लावता येतील आणि लावणार झाडं सगळेच लावतात, पण ती जगवणं हा फार महत्वाचा विषय आहे। तर ते जगवण्यासाठी आम्ही एक टीम बनवली आहे। ग्रीष्मा पाटील जे बोलले त्याप्रमाणे नानांची मुलगी त्यांनी आणि सगळ्यांनी मिळून एक टीम बनवली आहे आणि हा जो संकल्प
एक वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या निमित्ताने आपण सुरुवात केली, गेल्या वर्षी पण केली तशी आजही पहिला दिवस म्हणून आज 51 झाडं 65 झाडं लावली, 65 झाडं लावली. आणि आता इथून पुढे असाच हा संकल्प चालू राहणार आणि पूर्ण ग्रीन आपला तालुका करण्याचा हा नानांचा संकल्प आहे, तो आपण हाती घेतलेला. सगळ्या आजच्या कार्यक्रमात ही मुलं आहेत सगळी, आणि आता जितूबाई वगैरे सगळे पण आले होते, म्हणजे जे आमचे वरिष्ठ ते पण आले होते. जस्ट आपण बिझी शेड्यूल मध्ये निघून गेले ते. आता पण आम्ही आहेत, सगळ्या आमची टीमच आहे सगळी. आणि आता वसईला पण कार्यक्रम आहे आमचा संध्याकाळी.